आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रथम प्रातःकालीन प्रसारण. 6:05 झाली आहेत. नमस्कार. परभणी अंतर्गत विचारशलाका या कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत. कर्म याविषयी ॲडव्होकेट कविता मानधने यांचे विचार. सुप्रभात. कर्म म्हणजे काय याची निश्चित व्याख्या करणे जरी सहज शक्य नाही, तरी शब्द, भावना, बोलणे, वागणे, विचार एवढेच काय तर श्वास घेणे किंवा युद्धात भाग घेणे हेही कर्मच होय. खरे पाहिले असता कर्मसंकल्पनेत परिस्थिती अत्यंत महत्वाची होय. कारण वेगवेगळ्या परिस्थितीच्या प्रभावाखाली आपले बोलणे, वागणे व विचार करणे म्हणजेच कर्म अवलंबून असते. कर्म ही अशी सक्रिय शक्ती आहे जी भविष्यातील घटनांना नियंत्रण करण्याची क्षमता ठेवते. अनेक वेळा आपण अनुभवतो की आपण सवयीचे गुलाम आहोत. कर्म हे आपल्या कामाचा आलेख होय. आपण केलेले कार्य जेव्हा कुणाला आवडते ना, तेव्हा आपले ते कार्य वाढते. या उलट जेव्हा काही आवडत नाही, तेव्हा आपले कार्य कमी होते. म्हणजेच शाबासीवर पण आपले कर्म अवलंबून असते. कर्म आपल्या मानसिक आणि भावनिक आवेगांवर सुद्धा अवलंबून असते. कारण आपण हे अनुभवू शकतो. जेव्हा आपण दुःखी असतो त्यावेळेस आपले कर्म तसेच घडतात व आनंदी अवस्थेतील कर्मही त्याच प्रकारे घडतात. भगवद्गीतेत कर्माचे 3 प्रकार सांगितले आहेत: नित्य कर्म, नैमित्तिक कर्म आणि काम्य कर्म. नित्य कर्म हे प्रत्येक देहधारी प्राणी दररोज करतो. उदाहरणार्थ अंघोळ, पूजा, उदरनिर्वाहासाठीचे काम, जेवण, झोपणे इत्यादी इत्यादी. तर विशेष प्रसंगी केलेल्या कर्माला नैमित्तिक कर्म असे म्हणतात. उदाहरणार्थ एखाद्या सणाला केली जाणारी विशेष तयारी व विशेष पूजा, एखाद्या घरातील छोट्या मोठ्या कार्यक्रमात जसे लग्न, मुंज, वास्तुशांती, डोहाळे जेवण यावेळेस केले जाणारे कर्म. तर मनामध्ये एखादी इच्छा ठेवून केले जाणारे कर्म हे काम्य कर्म असते. उदाहरणार्थ मनामध्ये एखादा हेतू ठेवून केलेले विशेष कार्य हे काम्य कर्म होय. भगवद्गीतेमध्ये हेही सांगितले आहे की माणसाचे कर्म माणसाला बांधून ठेवतात. जोपर्यंत मानव जीवन आहे तोपर्यंत कर्म हे करावेच लागतात. त्यातून मुक्ती मिळणे शक्यच नाही. हे प्रत्येक स्तरातील माणसास आवश्यक आहे. काही गृहस्थ संन्यास घेतात तर त्यांना काय कर्म सुटतात? नाही, त्यांनाही कर्म हे करावेच लागतात. कर्मातील या 3ही प्रकारांमध्ये काम्य कर्म करणे टाळायचे असल्यास, कर्मफळाच्या बंधनाने प्रभावित व्हायचे नसल्यास आसक्ती रहित कर्म हे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. कारण कर्मफळाची अपेक्षा मानवामध्ये चिंता व उद्वेग निर्माण करते व मानवाचे समाधान हरवून जाते. मनुष्य कर्माशी बांधला जातो, पण या उलट तेच कर्म जेव्हा आपण काम्य भावाने न करता निस्वार्थ भावनेने करतो तेव्हा कर्मफळाला इतके महत्व उरतच नाही. मुळी समाधान प्राप्त होते. उदाहरणार्थ कमळाचे फूल चिखलात उगवून सुद्धा चिखलावर शोभून दिसते. त्याप्रमाणे त्रिगुणांनी युक्त जगात वावरत असताना मनुष्य जेव्हा आसक्ती रहित कर्म करतो तर तो स्वच्छंद व मुक्त असतो. जेव्हा जेव्हा लहान व्यक्तींचे जीवन चरित्र आपण वाचतो तेव्हा तेव्हा हे स्पष्ट दिसून येते की लोककल्याणाच्या भावनेने प्रेरित निस्वार्थ कर्म हेच महामानवाचे विशेष गुण होय. तर मित्रांनो, आजच आपण संकल्प करूया की आपण भूतकाळातील चिंता व भविष्य काळातील स्वप्ने असं सोडून वर्तमान काळात जगणे शिकूया. तेव्हाच कुठे आपण निरासक्त कर्म करण्यास प्रारंभ करू शकू, आपले जीवन श्रेष्ठ करू शकू. मनुष्य प्राणी विषयी एक गोष्ट नेहमी आढळून येते की तो कुणावर तरी निर्भर असतो किंवा निदान नशिबावर तरी. पण मला एक गोष्ट इथे आवर्जून म्हणावीशी वाटते की आपल्यावरती कोणी मॅनेजर बसलेला नाही की जो आपल्याला मॅनेज करत बसतो. कर्माचा मुळात अर्थच हा होय की आपणच आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार. हे सत्य लक्षात घेणे. कारण आपण केलेल्या कृतींवरच आपले भविष्य म्हणजे आयुष्य घडत असते. म्हणजेच खऱ्या अर्थाने कर्म या शब्दाचा अर्थ हा कृती होय. आता आपण इथे बसलो किंवा आता हे माझे विचार
ऐकत आहोत. ही शारीरिक व मानसिक कृती सुरू आहे. भावनांची व ऊर्जेची कृती सुरू आहे. पण आपण जागे असो किंवा झोपेत, आपल्या जीवनात कर्माचे 4 आयाम असतात. ते सतत सुरू असतात. ते म्हणजे शारीरिक कर्म, मानसिक कर्म, भावनिक कर्म आणि ऊर्जात्मक कर्म. श्रोते हो, आत्ताच आपण नमस्कार परभणी अंतर्गत विचारशलाका या कार्यक्रमामध्ये कर्म याविषयी ॲडव्होकेट कविता मानधने यांचे विचार ऐकलेत. आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.